तर आता आपण जे बघणार आहोत या घडीला, तर हे जे आहे, हे टेक म्हणून म्हणतात ह्याला. ह्याला थर्मो इलास्टोग्राफी असं. आता ह्याचा उपयोग काय? ह्याचा उपयोग मेजरली लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंटमध्ये ज्यांना आपण लिव्हर बसवतो किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिसिपियंट असं म्हणतो, त्याच्यात ह्याचा उपयोग होतो. ह्याचा बेसिकली उपयोग असते, की जर सपोज पेशंटला ब्लीडिंग व्हायला लागलं. ब्लीडिंग झाल्यानंतर आपण काय करतो? ब्लड द्या, मग कोणीतरी म्हणतं प्लाझ्मा द्या, कोणीतरी म्हणतं क्रायोप्रेसिपिटेट द्या, कोणीतरी म्हणतं प्लेटलेट द्या. असं अंधाधुंदी काही देण्याऐवजी जर आपल्याला ठराविक काही गोष्टी माहीत असेल, की कशामुळे या पेशंटला ब्लीडिंग होतंय आणि ते ब्लीडिंगला आपण काय घटक दिल्यानंतर ते ब्लीडिंग करेक्ट होऊ शकतो, त्याच्यासाठी हा टेक. ह्याच्यासारखंच अजून एक प्रकार असतो, त्याला रोटेम असे म्हणतात, की हे बेसिकली लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये खूप जास्त उपयोगाचं ठरतं. आता ह्या पेशंटचं आपण इकडे टेक केलेलं आहे. ह्याला एक 1 सीसी ब्लड लागतं. 1 सीसी ब्लड आपण ह्या मशीनमध्ये घालतो. त्याला एक बेसिकली फॉर्मॅलिटीज असतात. या फॉर्मॅलिटी नंतर आपण हे चेक करतो. ते कम्प्युटराइज्ड असतं. हे पॉइंट ऑफ केअर म्हणतो. पेशंटच्या बाजूला ठेवलेली मशीनद्वारे आपल्याला इमिडिएटली तपासणी करता येते, की आपल्या पेशंटला कुठल्या घटकाची गरज आहे. तर हा जर टेक बघितला तर या घडीला आपल्या पेशंटला ब्लीडिंग जरी होत असेल, तरी या घडीला दुसरं काही प्रॉडक्ट द्यायची गरज नाही, ना प्लाझ्मा द्यायची गरज, ना क्रायोप्रेसिपिटेट द्यायची गरज किंवा प्लेटलेट द्यायची गरज. ह्याच्यात सर्जिकल ब्लीड किंवा कोअग्लोपॅथिक ब्लीड. कोअग्लोपॅथिक म्हणजे रक्त गोठत नाही, त्याच्यामुळे ब्लीडिंग होतं. तर या घडीला आपण असं म्हणू शकतो, की ऑपरेशन दरम्यान जे काही थोडंफार ब्लीडिंग चालू आहे, ते चालू आहे. ह्याला कुठलेही घटक द्यायची गरज नाही. ही टेस्ट आपण दर 2 तासाला 3 तासाला रिपीट करणार आहोत. ते बघून आपण पेशंटला काय गरज आहे ते ठरवणार आहोत. धन्यवाद.